पुढची बातमी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर येते। आगामी विधानसभा निवडणुका या डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची आता शक्यता व्यक्त केली जाते। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचं बोललं जात आहे। योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याआधीच आचारसंहिता लागू झाल्यास मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा उशिराने केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान 26 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाल्यास संविधानातील तरतुदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते। दरम्यान यावरून विरोधकांनी मात्र सरकारवर जोरदार टीका केली आहे, सरकारला लक्ष्य केलंय। एकाच वेळेस सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या। याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही आणि त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात, त्याची फजिती आपल्याकडे आली। तीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि या रडीचा डाव आहे। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी? महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही राजकारण्यांची सत्ताधाऱ्यांची सोय आहे। ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते, ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते, महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू, आता निवडणुका वेळच घेतल्या, तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे।